सभापती महोदय, आमच्याकडे 85 कोटी निधी ऑलरेडी त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे त्या दिवशी आपण त्यांना देऊ शकतो. 85.55 कोटी निधी हा आपल्याकडे उपलब्ध आहे. ही जी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने योजना आहे ही तर याला फार दिरंगाई सरकारने केली, काय हरकत नाही. माझा मुद्दा असा आहे की आता मंत्री महोदय सांगतात आमच्याकडे निधी उपलब्ध आहे, पण माझा बेसिक ऑब्जेक्शन आहे निधी वितरण प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होत नाही. त्यांनी जे 4 टप्पे सांगितले ना सभापती महोदय, हे पण आता तुम्ही आम्ही आपल्याला सगळे ग्रामीण भागातील लोक पण वितरित झालं नाही. एखादं घरकुल बांधण्याचं जे मोशन असतं, हे मोशन मी आज प्लिंथ बांधलं, उद्या एक भिंत बांधली, त्याला 4 महिने थांबा, पुन्हा त्याला 2 महिने थांबा, नंतर हे काही तेवढ्या पैशात होत नाही. हे एकदाच एखादा माणूस काय स्वतः बांधत बसत नाही, कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देत असतो खरं सांगायचं. आणि मग सरकार 4 टप्प्याला इतका वेळ लावतो. मला सांगा एक घरकुल बांधायला का 1 वर्ष लागतं का? 8 दिवसाचं 15 दिवसाचं काम आहे ते. आणि सरकार 1 वर्षात जर एवढा निधी वितरित करणार आणि निधी आलेला तो द्यायला 7-7 महिने लावणार. माझा मुद्दाच बेसिक आहे की निधी वितरण प्रक्रिया ही पारदर्शक आणि जलद गतीनं, याला तर मला असं वाटतं ही आपल्या राज्य सरकारची योजना आहे आणि सगळं प्रोव्हिजन झालेलं आहे निधीचं, तर त्या स्पीडने हे होत नाही. बेसिक त्याच्यामुळे घरकुल पूर्ण होत नाही. मग आपण त्या लोकांना नाव ठेवतो गोरगरीब लोकांना, कारण 1-1.5 लाखामध्ये काय कोणतंही घरकुल होत नसतं. ते कसे तरी करतात थोडेसे स्वतःचे टाकून. आणि मग जर अशा पद्धतीनं याला उशीर झाला तर त्या योजनेला मग आम्ही टीका करतो सरकारवर, योजनेचं काहीच होत नाही. मला असं वाटतं ही निधीची वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि फास्ट याच्यासाठी काही यंत्रणा उभा करणार का? मंत्री महोदय, 1,20,000 1,30,000 2 टप्पे 1,20,000. त्यात सन्मान्य सदस्य अंबादासजी दानवे साहेबांनी जी सूचना दिली की ही पारदर्शकता पाहिजे, ही सूचना अतिशय पारदर्शक. ह्याच्यात काय पब्लिक फंड मॅनेजमेंट सिस्टम जे आहे त्या माध्यमातूनच ही चालते. ह्याला सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि जिओ टॅगिंगच्या माध्यमातून त्याच्यात फोटो लोड झाला की त्याला ताबडतोब निधी उपलब्ध होऊन जातो. आणि मी सांगितलं तसं निधी आमच्याकडे आहे, निधीचा प्रॉब्लेम नाहीये. हा जो डिले झाला हा पेपर वर्क कम्प्लीट करण्यामध्ये जे सॉफ्टवेअर आता ज्यांना सिस्टम माहिती झाली त्यांचे फास्ट होतात. आता जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं बघाल तर म्हणजे जवळजवळ आपण काय म्हणलं तरी 31,000 घरं मंजूर केली होती. त्याच्यामध्ये 16,000 लोकांना ऑलरेडी आपण पहिला टप्पा दिला आहे. दुसरा टप्पा आपण जवळजवळ 10,000 लोकांना दिलेला आहे. तिसरा टप्पा आपण 3,000 लोकांना दिलेला आहे आणि चौथा टप्पा आपण 731 लोकांना ऑलरेडी आपण दिला. म्हणजे ऑलरेडी ह्याला सॉफ्टवेअरवर ज्याचं लोडिंग एकदा जिओ टॅकिंग मध्ये झालं की त्यांना ताबडतोब पैसे मिळतात. पैसे मिळायला काही अडचण नाही, पैशाच्या निधीचाही काही अडचण नाहीये. हे पहिल्या ह्याच्यात उशीर झाला कारण की त्यावेळेस लोकांना ही सिस्टमच माहिती नव्हती पडली, पण आता सगळ्यांना माहिती झालेली आहे. कलेक्टर ऑफिस पण ह्याच्यामध्ये आवर्जून कलेक्टरच्या सिस्टममधून पण ह्याला होते जिल्हा परिषद, आणि त्याच्यामुळे पैसे मिळायला आता काही अडचण येणार नाही असे आमचे. विक्रम काळे, 812 घरकुलं मंजूर झाली, बरोबर आहे. 4,812 पैकी सुद्धा ही पात्र झालेली आहेत. 96 अंती ही मंजूर झाली, तर त्यांना पहिला हप्ता तरी जवळपास 4,812 जायला पाहिजे होता ना, तो का नाही गेला? याच्यासाठी ही जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, याला दुसरीकडे जायची गरज नाही. तुम्ही सांगितलं निधी इथं मंजूर आहे, त्याचा आकडाही आपण दिलेला आहे. मग एवढं हे असताना आणि तिथं अधिकार असताना ह्याला विलंब का होतोय? आणि तुम्ही तिथले मंत्री आहात, तुम्ही सुद्धा याचा आढावा घेतला पाहिजे ना. शेवटी आम्ही इथं प्रश्न लावण्याची सुद्धा गरज पडू नये, इतकं काम चांगलं आहे तुमचं, पण किमान आता हे जिल्ह्यातले तरी आपल्या 4,812 घरकुलांना पहिला हप्ता हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी वितरण करण्याचं काम होईल का? सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, विक्रम काळे साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याकडे आम्ही सँक्शन केल्यावर त्या सदस्याने त्याचे डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात, व्हेरिफिकेशन करायचे असतात. तुम्ही जे मान्य म्हणताय त्यांचे ज्याचं झाल्यावर आम्ही तर उद्याच्या उद्या तुम्ही म्हटले सगळे पैसे द्यायला तयार आहोत. मंत्री महोदय, आपण आदेश ज्या 8 महिने डिले झालेला आहे त्याच्यामुळे कागदपत्राच्या अनुषंगानेच मंजुरी दिल्यात ना. सभापती महोदय, माझी एकच त्याच्यामध्ये आपण जाऊ. मंत्री महोदय बोलतात. नाही, पैसे आहेत साहेब, 88 कोटी रुपये पैसे आहेत आमच्याकडे. पैशाची काही अडचण नाहीये, पैसे आहेत. पण 8 महिने गेले नाहीत. मी पेपर्स आल्याबरोबर एका दिवसात आम्ही त्यांना पैसे देऊ, एवढं मी तुम्हाला आज इकडे शब्द देतो. भावना गवळी.